नमस्कार, मी डॉक्टर अनिता शेठ. आज आपण सयाटिका साठी उपयुक्त असणारी योगासनात दाखवणार आहोत. सयाटिका हा जो आजार आहे यामध्ये कमरेपासून पायापर्यंतचे दुखणं असतं. कोणत्याही एका बाजूला, उजव्या किंवा डाव्या बाजूला हे दुखणं असतं. यामध्ये सयाटिका नर्व आहे, ती कुठेतरी प्रेस झालेली असल्यामुळे किंवा आजूबाजूचे मसल खेचले गेल्यामुळे तिथे सूज येऊन हे दुखणं असतं. हे कमी करण्यासाठी आपण या योगासनांचा वापर करणार आहोत. सयाटिकासाठी पहिल्यांदा आपण 2 बसूची आसनं बघणार आहोत. पहिलं आसन आहे जानू शिरासन. आता यामध्ये आपल्याला दोन्ही पाय पहिले सरळ घ्यायचे, मग एक पाय जवळ घ्यायचा आहे आणि दुसरा पाय दूर घ्यायचा. जानू शिरासन म्हणजे जानू म्हणजे गुडघा, गुडघ्याला डोकं लावायचं. यामध्ये दोन्ही हातांनी पायाचा अंगठा पकडायचा आणि डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. यामुळे पायाला पूर्ण स्ट्रेच मिळतो आणि सयाटिकासाठी हे आसन खूप उपयोगी पडतं. हे दोन्ही पायांचं एक आसन असं 3 वेळा करायचंय. आता आपण एकदाच दाखवतो. आता यानंतर करायचं आहे आपल्याला भूनमनासन, जे ह्याचीच पुढची स्टेप आहे. दोन्ही पाय लांब करून दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडून मान भू म्हणजे जमिनीला डोकं लावायचा प्रयत्न करायचा. यामध्ये सुद्धा दोन्ही पाय कमरेपासून पूर्ण स्ट्रेच होतात. त्यामुळे सयाटिकासाठी याचा उपयोग खूप चांगला होतो. तर हे आहे भ्रूनमनासन. आता आपण 2 आसनं सरळ झोपूनची बघणार आहोत, जी सयाटिकासाठी उपयुक्त आहे. पहिलं जे आसन आहे ते आहे अनंतासन. अनंतासन मध्ये आपल्याला एका कुशीवर व्हायचंय. हाताने आपण जसं गप्पा मारायला राहतो तसं हाताने घ्यायचंय. दुसरा हात सपोर्टसाठी समोर आणि दोन्ही पाय स्ट्रेट. आता एक पाय आपल्याला पूर्ण सरळ वर करायचा आहे आणि मनातल्या मनात 10 अंक मोजायचे. आणि मग हळूहळू खाली घ्यायचं. असं तुम्ही 3 वेळा करायचंय आणि त्यानंतर फास्ट 5 वेळा, जसं 1 2 3 4 आणि 5. सेम असं आपल्याला दुसऱ्या बाजूला वळून करायचं. हे आहे अनंतासन, म्हणजे नागावरती जी विष्णूची प्रतिमा आहे तसं हे दिसतं म्हणून याला अनंतासन म्हणतात. हा मेन सयाटिका म्हणजे कमरेपासून पूर्ण पायावरती स्ट्रेच येतो. तसंच ह्याचा उपयोग व्हेरिकोज व्हेन्ससाठी सुद्धा खूप चांगला होतो. तर हे आहे अनंतासन. आता याचबरोबर आपण करणार आहोत विपरीत करणी मुद्रा. म्हणजे पहिलं स्ट्रेट झोपायचंय, दोन्ही पाय न दुमडता 90 अँगल मध्ये वर घ्यायचे, शोल्डरने रिलॅक्स व्हायचंय, दोन्ही हात स्ट्रेट. मनातल्या मनात 1 ते 10 अंक म्हणा आणि दोन्ही पाय न दुमडता सरळ खाली आणायचे. एकासाठी आता आपण एक उलट झोपूनचं आसन बघणार आहोत, जे आहे शलभासन. शलभासन म्हणजे ग्रीन कलरचा नागतोडा, तसंही दिसतं म्हणून याला शलभासन म्हणतात. उलट्या झोपूनच्या प्रत्येक आसनाची सुरुवात ही कपाळ, नाक, हनुवटी आणि सोडताना हनुवटी, नाक आणि कपाळ. हनुवटी, नाक आणि कपाळ यांनी करायचे. आता आपण परत पहिल्यापासून सुरुवात करूया. कपाळ, नाक, हनुवटी. फक्त एक पाय 30 अँगल मध्ये उचलायचा, होल्ड करायचा, मनातल्या मनात 10 अंक म्हणा आणि मग हळू खाली ठेवा. तसाच दुसरा पाय उचलायचा, 30 अँगल मध्ये होल्ड करायचा
हळूहळू खाली ठेवायचं आहे आणि मग दोन्ही पाय उचलायचे, होल्ड करायचं आहे आणि हळूहळू खाली ठेवायचं. त्याच्यामध्ये पण कमरेपासून पायापर्यंत पूर्ण स्ट्रेच मिळतो जो सयाटिकासाठी आवश्यक आहे. हेही आसन व्हेरिकोज वेन्ससाठी खूप फायदेशीर आहे.